ब्रेकिंग न्यूज, आमच्या घरी आलंय 12 दिवसानंतर आज पाणी आमच्या इकडं. हो, 12 ते 15 दिवसानंतर पाणी येतं, म्हणजे महिन्यातून 2 ते 3 वेळा पाणी येतं. मग काय होतं, सकाळी उठले, दाना सगळे कपडे धुवून टाकले एक्स्ट्राचे. एवढं असं पाणी भरून घेतलं, 12-15 दिवस पाणी पुरायला पाहिजे म्हणून. पण काय करणार, पाणी पुरत नाही, कारण आमचा कूलर भरपूर पाणी पिऊन घेतो. आणि हे आमच्या घराचं बॅकग्राऊंड आहे. आज मस्त सावली सावली होती, आज ऊन नव्हतं पडलं. आणि हे म्हशीचा गोठा आहे, आम्हाला दिवसभर हे बघत बसावं लागतं. आणि त्यानंतर हे बघा, मस्त त्या दिवशी हातीचं पाणी दिलं होतं झाडांना, मस्त नवीन पानं आलेले आहेत, मस्त नवीन कळ्या लागलेल्या आहेत, झाडांचे पानं किती हिरवेगार झालेले आहेत. त्यानंतर नाश्ता करायला घेतलं, बाहेरून आणला इडली वडा चटणी, आणि इतकं पानसट घाण होतं ना, आमच्या दोघांना आवडलं नाही. मग ह्याच्यापेक्षा तर लाखपटीने मी चांगलं बनवते, तर आम्हा दोघांमध्ये विचार करते मीच हॉटेल खोलू की काय. मग त्यानंतर हे बघा, हे पोपट आहे, मस्त मिट्टू आमच्याकडे उडून आला होता. आमच्या घरमालकाच्या मुलांनी धरला, पण त्याला सोडून दिला होता. मग तो सोडून दिला तरी तो परत इकडेच आला, म्हणजे त्याला आपल्याकडे राहायचं आहे म्हणून त्याला आपल्या घरात ठेवून घेतला. हे पेपर एवढ्या कष्टाने मी लावला होता, पिल्याने फाडून काढला. त्यानंतर मग हे स्वच्छता अभियान माझं सुरू झालं. रोजच्या रोजची कामं असतात आपली, हे कधीच चुकत नाही. असं माझ्या लाईफमध्ये काय ॲडव्हेंचरच नाही आहे यार, कंटाळा आहे. रोजच्या रोज उठून हेच कामं करा, बापरे. लोक मला बोलतात तुला घरात बसून काय काम आहे, तर बघा, डोळे खोलून बघा, मायाला हे सगळे कामं असतात घरात बसून. बटाटे लावले शिजायला आणि पीठ ठेवलं भिजायला. आज पिल्ल्याला आणि पिल्ल्याच्या पप्पाला बटाट्याची भाजी पुरी मस्त खाऊ घालते. माझ्यासाठी मात्र मी मुरमुरेचं कांदा बिंदा टाकून खाल्लं होतं चाट बनवून, आणि कारण मी डायटिंगवर आहे तर मी हे पुऱ्या बिऱ्या नाही खाऊ शकत. किचन वट्टा परत आवरून घेतला आणि कांदा मिरची चिरून घेतली मस्त. आता बघा, पिल्लूनी एक कांड केला होता. काम करता करता मला आहे ना, मधी पिल्ल्याला बघत करावं लागतं. बाहेर बघू शकता, टब पडला, पिल्ल्याने पाण्याने भरलेला टब ढकलून दिला, तर पाणी घरात आलतं. मग ते पाणी पुसून घेतलं, बटाट्याची भाजी पिवळी बनवून घेतली, साधी केली आपली, हिरवी मिरची आणि कांदा बिंदा घालून. त्यानंतर पुरी तळायला लागले, ह्या दोघांसाठी जेवण दिलं. हे खरं सांगू का, माझं फेवरेट जेवण आहे. पण मी डायटिंगवरती आहे, माझं एवढं दृढ निश्चय आहे ना, म्हणजे मला एवढं मराठी नाही आहे, सॉरी. पण मी एवढं म्हणजे डेडिकेटेड आहे ना माझ्या डाएटसाठी. मी अजिबात नाही खाल्ली पुरी, माहिती आहे का. मी चक्क हे लोकांना दिली आणि मी मुरमुरे खाल्लेत. बरं, ठीक आहे. असो, ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट करून कळवा, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज जाऊन सबस्क्राईब करा प्लीज.